अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, श्रीच्या हातातच घराचं नशीब असतं. हो, श्रीच्या हातात घराचं नशीब असतं, कारण श्री ही घरातील लक्ष्मी असते. लक्ष्मी पूजा नाही शोधत, ती श्रीच्या सवयी पाहते आणि जिथे सन्मान मिळतो तिथेच थांबते. ही पूजा नाही, खर्च नाही, फक्त श्रीच्या दैनंदिन सवयी आहेत आणि ह्याच सवयी घराचं नशीब देखील ठरवतात. स्त्रीच्या हातातच घराचं नशीब असतं. या 10 सवयी बदलल्या तर लक्ष्मी आपोआप टिकते. हे 10 उपाय झोपण्याआधी केले तर नशीब बदलायला वेळच लागत नाही. झोपताना कृतज्ञता व्यक्त करा. एक वाक्य मनात म्हणा, आज जे आहे त्यासाठी माझ्या देवतेचे धन्यवाद. ही सवय लक्ष्मीला घरात बांधून ठेवते. मित्रांनो, दुसरा उपाय, पाय पुसायची चटई स्वच्छ ठेवा. घाण चटई म्हणजे लक्ष्मीला अडथळा, स्वच्छ चटई लक्ष्मीचं स्वागत करते. तिसरा, तुटकी भांडी वापरणं थांबवा. तुटकं भांडं म्हणजेच तुटलेलं नशीब. घरात अशी भांडी ठेवली तर अडचणी वाढतातच. 4, स्वयंपाकघरात राग घेऊन जाऊ नका. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचं स्थान आहे. राग, तणाव किंवा रडत स्वयंपाक केल्यास घरातील सुखसमृद्धी देखील कमी होते. 5, स्वच्छतेत लक्ष्मीचा वास असतो. रात्री झोपण्याआधी घर थोडं तरी आवरलेलंच पाहिजेत. असेल तर दुसरा दिवस शुभ जातो. 6, आरसा आणि लक्ष्मीचा थेट संबंध आहे. झोपताना डोक्याजवळ आरसा असेल तर लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्यामुळे आर्थिक चढउतार वाढतात. 7, संध्याकाळची वेळ लक्ष्मीची परीक्षा असते. संध्याकाळी देवासमोर रिकाम्या हातानं उभं राहणं टाळा. छोटासा दिवा जरी लावला तरी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 8, उशी आणि पलंगाचा आदर करा. उशीवर किंवा पलंगावर पाय टेकवणं म्हणजेच सुखसंपत्तीचा अपमान. असं केल्याने पैशाची आवक देखील कमी होते आणि खर्च वाढतो. 9, दिवसाची सुरुवात कशी करता त्यावर लक्ष्मी ठरते. सकाळी उठल्यावर केस मोकळे ठेवून घरात फिरणं अशुभ मानलं जातं. केस नीट बांधून काम केल्याने घरात स्थिरता, शांतता आणि पैसा देखील टिकतो. 10, झोपताना राग धरून झोपणं घरात कलह आणि अशांती वाढवते. 11, तुटलेली वस्तू पलंगाजवळ ठेवणं अडचणी आणि अपयश वाढतात. 12, उशीखाली पैसे ठेवणे लक्ष्मी स्थिर राहत नाही, खर्च देखील वाढतो. 13, डोक्याजवळ आरसा ठेवणं आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो, झोप बिघडते. 14, उजव्या हाताने कपाळाला स्पर्श हा छोटासा उपाय मन सकारात्मक ठेवतो, नकारात्मक विचार दूर करतो. 90% लोकांना हा नियम माहीत नाही. 15, देवाचा छोटा फोटो झोपण्याआधी देवाचं स्मरण होतं, मन शांत राहतं आणि दिवस शुभ राहतो. 16, मिठाची छोटी पिशवी. मीठ वाईट ऊर्जा शोषून घेतं, घरातील वातावरण हलकं वाटायला लागतं. रुद्राक्ष झोप सुधारतो, भीती कमी करतो आणि आत्मविश्वास देखील वाढवतो. 18, लाल कापड. लाल रंग शक्ती आणि संरक्षण देतो. नशीब कमजोर असेल तर हा उपाय फायदेशीर मानला जातो. 19, स्फटिक मन स्थिर करतो, ताण, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करतो. 20, तुळशीची 2 पाने. स्वच्छ कापडात ठेवलेली तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता आणते. 21, हळदीची गाठ. हळद शुभता वाढवते, कामात अडथळे कमी होतात आणि यश मिळायला देखील मदत होते. 22, तांब्याचं नाणं. तांबे लक्ष्मीचं प्रतीक आहे. डोक्याजवळ ठेवल्याने पैशांची अडचण हळूहळू कमी व्हायला लागते. 23, लसूण पाकळी. डोक्याजवळ एक लसूण ठेवला तर नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि भीती दूर राहते, झोप शांत लागते. 24, उरलेलं अन्न उघडं ठेवू नका. उघडं अन्न म्हणजेच लक्ष्मीची अवहेलना. झाकण लावून ठेवलं तर घरात अन्न आणि पैसा दोन्ही कमी पडत नाही. 25, झोपताना केस ओले ठेवणे आरोग्य आणि मनावर वाईट परिणाम होतो. 26, रात्री झाडू उघड्यावर ठेवू नका. झाडू दिसत असेल तर दारिद्र्य टिकतं असं मानलं जातं. रात्री तो नेहमी आडोशात ठेवा. 27, घरातून जाताना पाय आपटून देऊ नका. दाराशी पाय आदळणं म्हणजे येणाऱ्या संधी परत पाठवणं. घराबाहेर पडताना थोडं सावध राहा. 28, सायंकाळी घरात अंधार ठेवू नका. अंधार म्हणजे नकारात्मकता. संध्याकाळी घरात किमान एक दिवा लावलेलाच असावा. 29, देवघरात अस्ताव्यस्तपणा नको. देवघर नीट नसेल तर मन अस्थिर राहतं. नीटनेटका देवकोपरा सकारात्मक ऊर्जा वाढवतो. 30, संध्याकाळी रिकाम्या भांड्यांचा आवाज करू नका. भांड्यांचा आवाज म्हणजे घरात अस्थिरता. शांततेत काम केल्यानं सुख टिकतं.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. तसेच मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.